दत्त जयंतीच्या 8 दिवस अगोदर आपल्याला दत्तमूर्ती रंगवण्याचं काम मिळालं आणि आपण निघालो प्रभानवल्लीच्या दिशेने. हे मंदिर आहे प्रभानवल्ली गावामध्ये, जेथे दत्त जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तर अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण मंदिराकडे पोहोचलो. तर संगमरवरी दगडाची इतकी छान आणि सुंदर मूर्ती आपल्या समोर होती. तर पहिल्यांदा आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि ज्यांनी आपल्याला रील बघून हे काम दिलं आहे त्यांची भेट झाली. तर येथील ग्रामस्थांना हव्या असणाऱ्या पद्धतीमध्ये आपण मूर्ती रंगवणार आहोत. तर मूर्तीला असणारा पहिला रंग आपण काढला, त्यासोबतच बाहेर असणाऱ्या मारुतीरायाची, गणपती बाप्पांची मूर्ती देखील आपल्याला रंगवायची आहे. तर रंगकाम करत असताना कलर पाठीमागे आजूबाजूला उडू नये याची दक्षता घेतली आणि मूर्ती रंगवायला सुरुवात केली. तर आपण मूर्तीमधील रंगकाम कसं करायचं याचं चित्र तर मनामध्ये होतं. तर थोड्या लाईट टोनमध्ये आपण रंगकाम करणार आहोत. पण हे काम करत असताना सतत लक्ष जात होतं तर ते दत्तगुरूंच्या चेहऱ्याकडे, कारण इतकं स्मित हास्य आपल्याला ह्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतं आणि हे रंगकाम आपल्याला करायला मिळालं, हे मी माझं भाग्य मानतो. तर मित्रांनो, मूर्तीमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी पाहता एक एक गोष्ट आपण फिलअप करून घेतली आणि जे काही रेखनीचं म्हणजेच डोळ्यांमधील रंगकाम पूर्ण रंगवून झालेली मूर्ती आपण पुढच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, कधी प्रभानवल्लीमध्ये आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. त्यासोबतच आपल्या पेजवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा.